नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या या लेक्चरमध्ये आपण कन्वर्जन ऑफ डेसिमल नंबर टू बायनरी नंबर आपल्याला बघायचं आहे. या टॉपिकवर आपण उदाहरणं घेऊन कन्वर्जन कशा प्रकारे करायचं, तुम्हाला डेसिमल नंबर किती आहेत, बेस किती आहेत, या रिलेटेड आपण जे लेक्चर घेतलेले आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळून गेलेली आहे. आता त्यानंतर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, तर या ठिकाणी बघा कन्वर्जन ऑफ बायनरी नंबर टू डेसिमल नंबर हे आपण कन्वर्जन केलं होतं. मग यामध्ये आपल्याला काय, आता आजचा जो टॉपिक आहे कन्वर्जन ऑफ डेसिमल नंबर टू बायनरी नंबर. आता तुम्हाला डेसिमल नंबर किती आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, त्याचा बेस किती आहे हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे, आणि त्यानंतर बायनरी नंबर आणि त्याचा बेस तुम्हाला माहीतच असेल. आता त्यानंतर बघा मग जे आपण काही उदाहरणं घेणार आहोत तर ते कशा प्रकारे सॉल्व करायचे, कारण एक्झाम जे असते एक्झाममध्ये तुम्हाला जास्त करून थेअरीपेक्षा याच्यामध्ये एक्झाम्पल जे आहे तर त्या एक्झाम्पलला जास्त वेटेज आहे. तर यामध्ये बघा तुम्हाला बेसिक काय माहिती दिलेली आहे या टॉपिकची. एनी डेसिमल नंबर कॅन कन्वर्टेड इनटू इट्स इक्विव्हॅलंट बायनरी नंबर. म्हणजेच आपण जे डेसिमल नंबर आहे तर त्याचेच इक्विव्हॅलंट म्हणजे त्याच्याच किमतीच्या बरोबर जे बायनरी नंबर आहे तर त्यामध्ये आपण कन्वर्ट करत असतो. डेसिमल नंबर टू बायनरी नंबर कशा प्रकारे कन्वर्ट करायचे ते आपण मागील लेक्चरमध्ये बघितलेले होते. आता त्यानंतर मग बघा पुढे काय सांगितलेलं आहे, ऑन अ वे टू कन्वर्ट डेसिमल नंबर इंटू बायनरी इक्विव्हॅलंट इज रिव्हर्स प्रोसेस बायनरी टू डेसिमल कन्वर्जन. आपण जसं डेसिमल टू बायनरी बघितलं होतं, आता आपल्याला म्हणजे मागच्या लेक्चरला बायनरी टू डेसिमल बघितलं होतं, त्याच्याच अपोजिट आपल्याला काय करायचे आहे, प्रोसेस म्हणजे रिव्हर्स प्रोसेस करायची आहे. डबल मेथड और डिवाइड बाय टू मेथड इज मोस्टली यूज कन्वर्ट डेसिमल नंबर इंटू बायनरी नंबर्स. म्हणजे बघा आपल्याला काय दिलेले आहे, डबल मेथड म्हणू शकतो किंवा डिवायडेड बाय टू मेथड. म्हणजे बघा डेसिमल नंबर टू बायनरी नंबर करत असताना डिवायडेड बाय 2 करायचं आहे, जी काही संख्या असेल तिला डिवायडेड बाय 2 करायचं आहे. असे ऑपरेशन करून आपल्याला जो बायनरी नंबर आहे तर तो बायनरी नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. In this method, progressively divided the decimal number by 2 and write down the remainder after each division. आता आपल्याला त्यामध्ये रिमाइंडर आहे बघा, रिमाइंडर म्हणजे काय ते पण आपल्याला बघायचं आहे. रिमाइंडर असेल, त्यानंतर अजून काय दिलेलं आहे, क्वेश्चन जे आहे, क्वेश्चन जे म्हणतो ते पण आपल्याला बघायचं आहे. हे दोन महत्त्वाचे आहे. आपल्याला जेव्हा कन्वर्जन ऑफ डेसिमल नंबर टू बायनरी नंबर करत असताना क्वेश्चन असेल तसेच रिमाइंडर असेल, हे दोन आपल्याला बघायचे आहे. आणि जो डिवायडेड रूल आहे, डिवायडेड बाय 2 रूल्स, हा पण आपल्याला यूज करायचा आहे. आता आपण दिस रिमाइंडर्स आर टेकन इन रिव्हर्स ऑर्डर फ्रॉम बॉटम टू टॉप टू फ्रॉम रिक्वायर्ड बायनरी नंबर्स. आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा बायनरी नंबर्स भेटतील, डेसिमल नंबरचे बायनरी नंबर्स भेटतील, मग त्यावेळेस रीड करताना आपल्याला काय करायचं आहे, खालून वरती म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, बॉटम टू टॉप आपल्याला रीडिंग करायचं आहे. आता आपण डायरेक्ट उदाहरणाला सुरुवात करूया, कारण तुम्हाला उदाहरणामधूनच व्यवस्थित हा टॉपिक जो आहे थेअरीपेक्षा एक्झाम्पल्स घेऊनच आपल्याला टॉपिक जो आहे तर तो व्यवस्थित समजणार आहे. बघा आपलं जे पहिले एक्झाम्पल जे आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, कन्वर्ट द डेसिमल नंबर 24 टू द बेस 10 इंटू इक्विव्हॅलंट्स बायनरी नंबर. आता हा जो नंबर दिलेला आहे, आता तुम्ही या ठिकाणी बघा हा जो नंबर दिलेला आहे हा डेसिमल नंबर कशामुळे म्हणायचं, कारण त्याला बेस कितीचा दिलेला आहे तर 10चा दिलेला आहे. कितीचा दिलेला आहे, 10चा. टू द बेस 10 आहे म्हणून आपण त्याला डेसिमल नंबर म्हणतो. जर आपल्याला अशा प्रकारे दिला असता 1010 टू द बेस 2, मग हा कोणता झाला असता, बायनरी नंबर झाला असता. आणि त्यानंतर मग बघा अजून दुसरे जर आपण नंबर घेतले, समजा 4 टू द बेस 8, मग हा ऑक्टल नंबर झाला असता. अशा प्रकारे तसंच हेक्साडेसिमल नंबर असेल, बरोबर आहे. तर बघा हा आपल्याला जो डेसिमल नंबर दिलेला आहे तर त्याचं बायनरी नंबरमध्ये कन्वर्जन करायचं आहे. तर बायनरी म्हणलं तर तुमच्या पुढे नंबर कोणकोणते येणार,
1 आणि 0 हे आपले काय असतात, बायनरी नंबर्स असतात. मग तुमचं जे आन्सर येणार आहे तर याच 2 नंबर्समध्ये येणार आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या बघा, आपण जे बघतोय आता सॉल्व करतोय. सुरुवातीला आपल्याला जो नंबर आहे तर तो नंबर घ्यायचा आहे 24. ओके. आता त्यानंतर बघा आपल्याला आपण मागे काय बघितलं होतं स्टार्टिंगलाच, डिवायडेड बाय 2. जो नंबर आहे तर तो नंबर घ्यायचा, डिवायडेड बाय 2 करायचं. 2 केल्यानंतर बघा भाग द्यायचा आहे तुम्हाला. 24 डिवायडेड बाय 2 किती येतं आन्सर आपलं, 12 येतोय, बरोबर आहे. आणि या ठिकाणी रिमाइंडरमध्ये किती येणार, म्हणजे सर्वात सोपं मराठी भाषेत तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर याला काय म्हणा तुम्ही, बाकी. भागाकार शिकलेले आहात तुम्ही कन्सेप्ट, त्यामध्ये जो भागाकार जातो तो या ठिकाणी लिहायचा आहे, म्हणजेच भाग म्हणूयात. क्वेश्चन म्हणजेच मराठी भाषेमध्ये भागाकार शिकलेले आहात. वरती जो भाग येणार, किती ना भाग गेला वगैरे, तर तो या ठिकाणी लिहायचा आहे आणि या ठिकाणी बाकी लिहायची आहे. आता या ठिकाणी बघा आपण सॉल्व करूयात. या ठिकाणी बघा बाकी काय उरली का, म्हणजे रिमाइंडर काय उरले का नाही, म्हणून तुम्ही 0 देणार. त्यानंतर मग बाकी इझी स्टेप आहेत, बरोबर आहे. आणि दुसरं बघा, पहिलं आपण डिवायडेड बाय 2 रूल्स वापरल्यानंतर क्वेश्चन आणि रिमाइंडर. आता हाच नंबर परत घ्यायचा. क्वेश्चन मधला नंबर किती आहे, उरलेला आता 12 डिवायडेड बाय 2. मग तुम्ही माझ्याला हे कितपर्यंत करायचं, जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी बघा क्वेश्चनमध्ये हा जो 2 नंबरचा ब्लॉक दिलेला आहे, यामध्ये जोपर्यंत 0 ही व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत आपल्याला ऑपरेशन जे आहे तर ते ऑपरेशन करायचे आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या, 12 डिवायडेड बाय 2 6. रिमाइंडर काय उरती का बाकी आपली, नाही, म्हणून 0. त्यानंतर मग बघा 6 डिवायडेड बाय 2 किती उरणार, 3, बरोबर आहे. 3 आणि बाकी काय उरली का आहे का नाही, म्हणून काय करणार तुम्ही डायरेक्ट 0 द्याल. आता त्यानंतर मग पुढची संख्या काय असणार आहे बघा, 3 डिवायडेड बाय 2. आता बघा 2चे किती होणार, बे एक बे, बरोबर. म्हणजे 3ला डिवायडेड बाय 2 केलं तर काय येणार, 2ची एक जोडी होणार, बरोबर आहे. एक जोडी झाल्यानंतर उरणार किती, 1 उरणार, बरोबर आहे. हे समजलं. इथे लक्ष द्या, 3/2 बे एक बे, मग उरला किती सांगा बरं, 1 उरला, म्हणजे 1 आपली 2ची जोडी होणार 1, बरोबर आहे. आणि त्यानंतर बाकी किती उरली यामधून, मग बाकी 1 उरलेली आहे, मग ती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि त्यानंतर आता बघा पुढील ऑपरेशन, मग हा 1 आहे ना, हा 1 परत घ्या, 1 डिवायडेड बाय 2, 1/2 म्हणजे 1/2 जर असेल, मग 2च्या किती जोड्या होतील हो, काय होतीलच का सांगा बरं. 2च्या काही 2 जो नंबर आहे तर 2च्या काही जोड्या होतील का, नाही. किती होणार, मग इथे 0 येणार. आणि नंतर मग बाकी किती उरली, मग बाकी म्हणजे तुम्ही 1 उरलेला आहे, म्हणून 1 ॲज इट इज. बस या ठिकाणी क्वेश्चनमध्ये जर 0 आला इथपर्यंत तुम्हाला ऑपरेशन करायचे आहे. इथपर्यंत समजलं. आणि आता त्यानंतर मग बघा एकदा व्यवस्थित स्टेप समजून घ्या. त्यानंतर मग काय करायचं आहे, रीड करताना आता रिमाइंडरमध्ये तुम्हाला रीड करायचं आहे. या ठिकाणी बघा रीड करताना तुम्हाला बॉटम टू टॉप जायचं आहे. कसं जायचं आहे, बॉटम टू टॉप जायचं आहे. मग बघा, मग या जो डेसिमल नंबर दिलेला आहे 24 टू द बेस 10, तर याचा बायनरी नंबर काय येईल बघा. या ठिकाणी बघा पहिला काय आहे, खालून 1, त्यानंतर दुसरा 1, त्यानंतर 0 0 0 0 0 0, आणि त्यानंतर बायनरी नंबरचा बेस किती असतो, 2 असतो. मग अशा प्रकारे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. बस एवढे स्टेप करायचे आहे आणि तुम्हाला फायनल आन्सर जे आहे तर ते फायनल आन्सर अशा प्रकारे मिळून जाणार आहे. एकदम इझी टॉपिक आहे आणि तुम्हाला जवळपास 7 ते 8 मार्क्सला हा पूर्ण पहिला चॅप्टर जो आहे नंबर सिस्टीम अँड डिजिटल नंबर सिस्टीम अँड डिजिटल कोड्स, आपला जो चॅप्टर आहे नंबर सिस्टीम अँड डिजिटल कोड्स, हा जो चॅप्टर आहे तर तो जवळपास 7 ते 8 मार्क्सला तुम्हाला येणार आहे. तर बघा खूप इम्पॉर्टंट हा चॅप्टर आहे आणि इझी ऑपरेशन आहे. आता मग पुढचं उदाहरण घेऊयात. या ठिकाणी एक अजून नंबर घेऊयात आपण 7
37 घेऊयात. किती घेऊयात? 37 घेऊयात टू द बेस 10. बरोबर आहे. आता सांगा सुरुवातीला काय करणार? 37 डिवायडेड बाय 2 काय येणार? किती येणार? जवळपास 18. किती येणार? 18. 18 दुने 36. त्यानंतर मग बघा किती कॅरी राहणार? 1 रिमाइंडर राहणार म्हणजे बाकी 1. त्यानंतर परत 18 घ्या. 18 डिवायडेड बाय 2 9. त्यानंतर इकडे रिमाइंडरमध्ये 0. त्यानंतर 9 डिवायडेड बाय 2 इथे किती येणार? 4. 1 कॅरी म्हणजेच रिमाइंडर 1. त्यानंतर 4 डिवायडेड बाय 2 2 येणार. इथे 0. त्यानंतर 2 डिवायडेड बाय 2 इथे येणार 1 0. त्यानंतर 1 डिवायडेड बाय 2 0 आणि या ठिकाणी 1. अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे. त्यानंतर मग रीड कसं करणार? बॉटम टू टॉप जाणार. सांगा 1 0 0 1 0 आणि 1 टू द बेस 2. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर जे आहे तर ते आन्सर फाइंड करायचे आहे. समजलं सर्वांना? अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायचं आहे. सुरुवातीला डिवायडेड बाय 2 करायचं आहे. त्यानंतर मग जे काही म्हणजे क्वेश्चनमध्ये जो काही भाग जाईल 18चा गेला. त्यानंतर रिमाइंडर किती राहिला. त्यानंतर परत हा नंबर घ्यायचा परत इथं डिवायडेड बाय 2 त्याचं आन्सर जे येईल आणि मग बाकी जे उरल ते या ठिकाणी. अशा प्रकारे तुम्हाला कन्वर्ट द डेसिमल नंबरचं बायनरी नंबरमध्ये कशा प्रकारे करायचं जर तुम्हाला पेपरला जर एक्झाम्पल आले तर ते तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बघा कन्वर्जन ऑफ डेसिमल नंबर टू बायनरी नंबर हा टॉपिक जो आहे तर हा टॉपिक बघितलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला ही कन्सेप्ट जी आहे तर ती कन्सेप्ट समजली असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.